माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव? गैनीनाथ. गैनीनाथ. कोणतं गाव माऊली? वाहिरा. वाहिरा. आष्टी तालुका जिल्हा बीड. जिल्हा बीड. कधीपासून वारीला निघालाय तुम्ही? शेख मोहम्मद बाबाच्या गावचे इथं आज 11 वर्ष जरा आम्ही वाऱ्या करतो. 11 वर्ष झाली वारी करताय. बरं, आता मला एक विशेष वाटलंय की मग अशी पण पाहिलं मी की तुम्ही या घोड्यावर बसून वारी करताय. हा बरोबर ना? हा. आता मला सांगा, ही जी वारी तुम्ही करताय ही वारी कुठून कुठपर्यंत करतो? वायऱ्यावरून तर आळंदी ते पंढरपूर. आळंदी ते पंढरपूर. हा. बर, किती वर्षापासून ही वारी करता? 11 वर्षापासून. 11 वर्षापासून. 11 वर्षापासून ह्या घोड्यावरच वारी करता का? नाही, हे आमच्या बाबाचे शेख मोहम्मद बाबाचे नवीन नवीन घोडे असते. नवीन नवीन घोडे असतात. हा. बरं, ह्या घोड्याचं नाव काय माऊली? याचं नाव मद्रासी. मद्रास. मद्रास याने तुम्हाला बरंच सहकार्य केले म्हणायचं आहे का नाही? केले ना? बरोबर आहे. बरं, आता मला सांगा, सध्या खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, बरोबर ना? पडतो ना. आज थोडा पाऊस उघडलाय, पण एक 3-4 दिवसापासून आळंदीमध्ये इंद्रायणीला महापूर आला होता. हा. या वेळेस तुम्ही कुठे थांबला होता? नाही, वैजागीश्वर मंदिरात. बर, आता मला सांगा, आपण आपली जी माऊली गण आहे सगळी किंवा माणसं आहे सगळी, त्यांची खाण्यापिण्याची सोय सहज कुठेही होती. रस्त्याने जाता येता कुणी आपल्या काही पण देते, बरोबर ना? पण मला सांगा, त्या मुक्या प्राण्याला सहजासहजी काही मिळतंय का होता पावसा पाण्याचं? मिळतो. चारा देते. चारा वगैरे देतात? कोण देतं चारा वगैरे? हे गावले देते. आळंदीत कुठे आणून दिली. परत त्यांनी आम्हाला त्या पुरातून बाहेर काढलं JCB पाडून. म्हणजे आम्ही तिथं गुतलो होतो मंदिरात. त्यांनी JCB पाडून बिथाड आणलं, पाडलं, मग आम्हाला बाहेर काढव. बरं, तुम्ही आता काय करताय? जाग्यापासून म्हणजे जिथून आळंदी पासून पालखी सुरू झालेली आहे, तिथून इथपर्यंत बसूनच आलाय का? खाली उतरायचं नाही? नाही, उतरतो कंटाळा आल्यावर. कंटाळा आल्यावर. पण आता मला सांगा, या मुक्या प्राण्याला तुमच्या वजेचा काय त्रास होतो असं तुम्हाला वाटतं का? नाही होत. आणि जर समजा आता ते का तुम्ही संग बोलू शकत नाही, बरोबर आहे ना? तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही पण चालत जावं आणि त्यांनी पण चालत जावं? चालत जावं वाटतं, पण आता ते गर्दी असल्यामुळं बसून चालावं लागतं. गर्दी असल्यामुळं. आणि तुमचं पण आता सध्या किती वय आहे तुमचं? माझं 80 वर्ष. 80 वर्ष वय आहे. 80 वर्ष वय असून तुम्ही याच्या बरोबर कुठून आला म्हणले चालत? वायऱ्यावरून. जिल्हा कोणता? आष्टी तालुका जिल्हा बीड. बीड जिल्ह्यातून याच्यावर बसून इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे खरंच वाकण्याजोग आहे सगळे माऊली तुमचं, की या मुक्या प्राण्याला घेऊन तुमचं बरोबर साहित्य, बरोबर ना? आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बरोबर दुसरं कोण आहे का अजून? नाही, मी एकटाच येत आहे, बरोबर ना? मग मला सांगा, पावसा पाण्याचं राहण्याची वगैरे सोय कशी काय तुमची? ती माऊली बरोबर काय करते? तो माऊली बरोबर सोय करतात. म्हणजे माऊलीच्या मनात जे आहे ते 100% घडतंय. काय करते? बरोबर आहे. आता मला सांगा, तुमची सोय होती याची सोय कशी काय? त्याची पण सोय करते. तो सोय करतात. मग आता आहे ना, सध्या याला खायला काय काय मिळतं मग तुमच्या? आता 15-20 दिवस जे काय काय खायला मिळतं? कधी कधी घास बी मिळतो. कधी वाडे पण मिळते. कधी कडबा मिळतो. कधी डाळ बी देते वारकरी. आता तुम्ही सध्या ऐतिहासिक शनिवार वाड्या समोर आहात. हा ऐतिहासिक शनिवार वाडा आहे. आजचा तुमचा मुक्काम कुठे? मुक्काम सध्या कुठे आलाय तुम्ही? सध्या आता मी शनिवार वाड्यात आलो. शनिवार वाड्यात म्हणजे पुण्यात आलेला आहे, बरोबर ना? मग तुमचा आता पुण्यात मुक्काम आहे, म्हणजे पुण्यात तुम्ही कुठेतरी थांबणार आहे? आज मार्केटमध्ये थांबणार आहे. म्हणजे फिक्स ठिकाण तुमचं आहे की मार्केटमध्ये थांबायचं, आणि मार्केटमध्ये तुम्हाला खायला प्यायला मिळत असेल, बरोबर ना? बर, माऊली मला सांगा, आता शेवटचा तुम्हाला एक प्रश्न, की तुम्ही वारी करताय, बरोबर ना? गेल्या 11 वर्ष झालं. असं एखादा क्षण आहे का हो
की तो क्षण तुम्ही आयुष्यात कधी विसरू शकत नाही वारी मधला असा कुठला आठवण आहे काय कधी? हा आठवण असल्याशिवाय पांडुरंगाची आठवण असल्याशिवाय 11 वर्ष एवढं सांभाळतात म्हणजे आठवणच आहे आपल्या आयुष्याच्या जीवनाची. हा म्हणजे असं आहे कधी आठवण सांगू शकता का की मी आता ते विसरू शकत नाही की माझ्या कायमस्वरूपी लक्षात आहे? कायमस्वरूपी तुम्ही माझ्या लक्षात असतं वारी आली की येत असतं हा म्हणजे ऑटोमॅटिक काय होतं वारी आली की तुमच्या अंतकरणात अंतकरणापासून तुम्ही काय करता वारीला येताय बरोबर ना? बर आता जी तरुण पिढी आहे की तुमचं आज 80 वर्ष वय आहे, आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल की काय सांगाल वारी करावी ना करावी, वारीचे काय फायदे सांगू शकता का? फायदा पांडुरंगाची वारी केल्यानंतर काय बघून तर सगळं सुखीत होतो, सांभाळतो कुटुंबाला सगळ्या देव प्राप्त होतो. त्याच्यात चंद्रभागेत स्नान केलं तर शरीर शुद्ध होतं. जन्माला येऊन वारी करावं असं म्हणून जन्मातून एक वेळेस तरी पंढरीची वारी करावा म्हणून अशी इच्छा आहे. ओके माऊली तुमचं जय खूप राम. खूप आभार. खरंच तुम्ही मनापासून आमच्याशी संवाद साधलाय आणि तुमच्यासारखे माऊली गणेश म्हणून खरं सांगतो की आजच्या तरुण पिढीला माझं एक सांगणं आहे की आज बघा तुम्ही जर इथं निरीक्षण केलं की जास्तीत जास्त वयस्कर वारकरी या ठिकाणी आहेत आणि खरं सांगतो मनापासून त्या ठिकाणी येतात. आणि हा जो तरुण वर्ग आहे की थोड्या प्रमाणात तरुण वर्ग या ठिकाणी आहे, पण माझी एक सर्वांना विनंती आहे की जे तरुण वर्ग आहे की जास्तीत जास्त वारी सहभागी व्हा, कारण वारी सारखं सुख या जगात नाहीये. कारण मी स्वतः 20 दिवस तुमच्या बरोबर चालत असतो. खरं सांगतो वेगवेगळे अनुभव, इतके छान अनुभव येतात की माणूस आयुष्यात विसरू शकत नाही. चला सर्वांना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.